पवन मामाचं लग्न तर 5 तारखेलाच झालं, पण आपल्याला ब्लॉग टाकायचा जसा उशीर झाला, कारण की आपल्या जर होता टाइम, कसा टाइम मधला टाइम काढला आणि आधी ब्लॉग एडिट आणला. त्याच्यामुळे आज पवन मामाच्या लग्नात कसा माहोल झाला सांगतो तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये. तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. मस्त सकाळी उठलो एकदाची आंघोळ करून घेतली आणि बाहेर पहिल्याच पंक्तीत बसून एकदाची बेसन पोळी आणली. आपण इकडे वनवेचं बॅनर घेतलं आणि गाडीकडे येऊन एकदाची गाडी सजवली. तेवढा डीजे आला आणि गावातल्या गावात मिरवणूक निघणं चालू झाली आणि आपण घरचे फटाके घेतले डायरेक्ट इकडे नवरदेच्या गाडीत येऊन ठेवले. तसे फटाके गाडीत ठेवले तसेच आपल्या पवन भाईसोबत गाडीवर बसलो आणि आम्ही चाललो रिसोर्टला. पुढे जायचं कारण असं होतं की इकडे आमच्या मनसेला घ्यायचा रुमाल. रिसोर्ट मध्ये येऊन इकडे कपड्याच्या दुकानावर आलो आणि इकडे येऊन मनसे पाहत होते रुमाल. मनसेने 5-50 रुमाल दाखवले मालकानं आणि त्यातला पण एक पसंत केला आणि त्याची घडी केली. ते पण जरसा मोठा वाटू लागला त्याच्यामुळे जरसा कापून घेतला. एक असं आमचा माणूस जरा भारी आहे. आम्ही इकडे डायरेक्ट दाब्यात आलो आणि इकडे येऊन एकदा मंडपात बसलो. मंडपात येऊन मस्त एकदा शरबत आणलं. जसं शरबत आणलं तसं येऊन पोहोचलो आम्ही पवन मामाकडे. ते आज नवरदेव असल्यामुळे जरा पवन मामाची सोयीचा होती. याच्या मागं जरसं हिंडलो याचं सामान घेऊन इकडे आम्ही जाऊन शहर आलो. तेवढा डीजे पण आला होता. जसा डीजे आला तसा मिरवणूक निघायला चालू झाली. तेवढ्यात पहिल्याच गाण्यावर आम्ही डायरेक्ट नवरदेवाला नाचवलं आणि लगेच थांबून जरसे नीरज दादा रायमोलकर आले. याने पण पवन मामा सोबत एक डान्स आणला आणि जसा डान्स आणला तसा आम्ही संध्याकाळचं जानुश्वर येऊन एकदाची कपडे बदलले. तेवढ्यात पवन मामा आले. यायचा चालू होता मेकअप. जसा मेकअप केला यायला घेऊन इकडे आम्ही मांडवात आलो आणि मांडवात येऊन इकडे लग्न लागायचा टाइम झाला. एवढ्या पब्लिक मध्ये जरा वरी आहे आपल्याला जसं दगबग होऊ लागलं. लग्न लागलं. जसं लग्न लागलं मग झाले फोटो काढायला चालू. आपण म्हणलं एकदाचं जेवण घ्या नंतर काढता येईल फोटो. फटाफट मध्ये एकदाचं जेवण करून घेतलं आणि मग काढला पवन मामा आणि मामी सोबत व्हिडिओ काढला. नंतर त्याचे फोटो काढून झाले. पण रात्री डायरेक्ट 11-12 वाजता आले राहुल भाऊ, कारण की आज लग्न जेवढे दाट होते की राहुल भाऊला ठिकाणी जायचं काम पडलं. मग शेवटून इकडे लागले पवन मामा पाया पडायचं. ते जे पैसे जमा करतात ते आधी तर वाटले आपल्यालाच द्यायले, कारण की आपल्या जवळ ठेवायला देऊ लागले. नंतर कळलं येतं नवरदेव असतात. मग लगेच शेवटच्या क्षणात नवरदेव दिलं गाडीत बसून आणि आपण गाडीवर बसून केलं जाव्याला ताटा. मग आजच्यासाठी एवढं.